बातमी रायगडमधून मंत्री भरत गोगावलेंनी माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली। गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करणार अशी डेडलाईन दिली। रस्त्याच्या कामासाठी मुरुम माती मिळत नसल्याने कामं रखडल्याची गोगावले यांनी कबुली दिली आहे। मागील 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचं काम हे अर्धवटच आहे। माणगाव बायपासच्या पाहणी दौऱ्यादरम्यान गोगावले आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावरचा महत्त्वाचा टप्पा असणारा माणगाव बायपास या ठिकाणी मंत्री जे आहेत भरत गोगावले ते पाहणी दौरा करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हा बायपासचं काम जे आहे ते रखडले होतं, मात्र आता हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहेत आणि गणपतीपूर्व हा महामार्ग जो आहे बायपास तो चालू करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठेकेदाराकडून आणि अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। आपल्यासोबत आता मंत्री भरत गोगावले आहेत, ज्यांनी हा संपूर्ण या महामार्गाची पाहणी केली। नेमकं पाहणी करतेवेळी काय निदर्शनात आले? आज आपण जिथे उभे आहोत तो हा ब्रिज म्हणजे रेल्वे क्रॉसिंग आहे आणि नदीवरचा तिथे 50,000 क्युबिक मीटरचा भराव त्यांना पाहिजे चांगल्या मुरुमाचा। त्याचा त्यांना सापडत नव्हता, परंतु आमच्या अनिल नवगण्यांना सांगून तो आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय। आमचे अधिकारी आहेत, आमचे ठेकेदार आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। आम्ही आज पाहणी करतोय आणि जे आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की जर हा भराव आणि हा गर्ड ठेवण्याचं काम झालं तर गणपतीपूर्वी एक लाईन आम्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत, परंतु जर नाहीच झालं तर पाऊस उघडल्यानंतर लवकरात लवकर करू हे माझं शाश्वती आहे आणि म्हणून करता आम्ही पाहणी करतोय। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।